नमस्कार मित्रांनो, मी गणेश शिवदे. आज आपण अवघडराव सांगवी या गावामध्ये आलेलो आहे. तालुका भोकरदान, जिल्हा जालना. रामेश्वर सरांकडे आपण आलेलो आहे, रामेश्वर पठाडे सरांकडे. त्यांच्या वडिलांसाठी त्यांनी ई बायोटोनचं बायोमॅग्नेटिक मॅट्रेस हे घेतलेलं होतं. त्यांना बरेचसे त्रास होते आणि त्याच्यामुळे त्यांना खूप चांगले रिझल्ट आलेले हे वापरल्यानंतर. तर त्यांच्याकडून ऐकूया की त्यांना काय त्रास होते आणि काय रिझल्ट आले. दादा नमस्कार. नमस्कार दादा, हे जे वडिलांनी किट वापरलं, हे तुम्हाला जे व्यक्तीने दिलं त्यांचं नाव आणि वडिलांनी किट वापरल्या अगोदर त्यांना काय त्रास होते हे थोडस आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. अच्छा, आमचे मित्र आहेत संतोष सावळे, यांनी आम्हाला एक किटच्या बाबतीत सांगितलं की अशी अशी आहे. त्यांच्यामुळे आम्हाला ही किट घेता आली आणि आमच्या वडिलांचं बायपास झालेलं. ओके. तर मिकास म्हणून एक सर्जरी आहे, जी नवीन टेक्नॉलॉजीची आहे. तर ती कमी एक 1 की होल सर्जरी, एक होल मधून ती सर्जरी केली जाते. तर आम्ही त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते केलं. तेव्हा तर ते बायपास झालेलं होतं आणि त्यांना झोप लागायची नाही व्यवस्थित, म्हणजे त्यांना विचार करायचे, ते चिंतित बायपास असायचे. झाल्यानंतर झोप लागायची नाही, पित्त व्हायचं, ओके, गुडघे दुखायचे, ओके, हा त्रास त्यांना होता. मग आम्ही ही किट घेतल्यानंतर, आता माझ्या मित्राने सांगितलं की ही किटीने असा आराम होतो, त्याने मला डेमो वगैरे दिला. मी स्वतःवर तो डेमो ट्राय केला. लगेच मी त्याला पैसे दिले की भाई माझी बुक कर, बरोबर, आणि त्यांनी मला दिली. त्याच्यानंतर मग आमच्या वडील त्यावर झोपले, त्यांना व्यवस्थित झोप वगैरे लागली. आता ऑपरेशन झालं त्यानंतर आम्हाला 2 वर्षानंतर माहिती पडले की ऑपरेशन फेल गेलं. ओके. 2 वर्षानंतर माहिती पडल्यानंतर आम्ही कन्फ्युज झालो की बाबा एवढे पैसे लावले, आता ते नवीन टेक्नॉलॉजीचं होतं, त्रास नाही हो म्हणून केलं, पण मग एवढे पैसे लावल्यानंतर ते ऑपरेशन फेल गेलं. आता तेव्हा आम्ही 8 डॉक्टरशी डिस्कस केलं वेगवेगळ्या, की हे कशामुळे झाले, काय झालं. तर ज्या डॉक्टरने केलं त्या डॉक्टरने आम्हाला डायरेक्ट हात वर केले, मला माहिती नाही की ऑलरेडी ते ऑपरेशन कशामुळे फेल झालं. मग या किटचा फायदा असा झाला की आम्ही एका डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरने सांगितलं आम्हाला की जेव्हा ते समजवत होते आम्हाला की हार्टला 3 वेन असतात, हे लेफ्ट राईट LED वगैरे असं काय ते नाव आहे त्यांची. तर एक साईडचा जो सप्लाय तो ब्लॉक असताना त्याला नवीन जो कोलॅटरल असतात त्या ब्लडला, हार्टला आहे ना, त्याचा सप्लाय गेला, रक्तप्रवाह हा ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे गेला. ओके. तर त्या हार्टला एक साईडनी रक्त पोहोचलं आणि 2 स्टेंट टाकायला लागले आम्हाला. 2 स्टेंट टाकल्या तर आता ते एकदम 5 किलोमीटर जरी पायी चालले ना तर त्यांना दम लागणार नाही, काय नाही. आता त्यांचं वय 77 वर्ष आहे. ओके. 77 वर्ष वय असल्यानं पण ते 5 किलोमीटर जातात, आरामात येतात. बायपास पेक्षा पण ते चांगलं झालं. ओके. फक्त याच्यामध्ये सांगायचं एवढंच आहे की जे एक साईडचा जो हार्ट होता, लेफ्ट साईडचा, तर त्याला जे सप्लाय त्या ब्लड सर्क्युलेशन जे झालं या किटमुळे, तर त्या किटमुळे आम्हाला ते त्या हार्टला सप्लाय पोहोचू शकला आणि आमचे वडील जिवंत राहू शकले. कारण की पूर्ण ब्लॉकेज झाल्यावर एक नस चालू होती. एका नसामध्ये डॉक्टरने सांगितलं होतं की 3 सेकंदाचा असा टाइम आहे तुमच्याकडे की तिथे यांचा जीव जाऊ शकतो. तर मग तिथे आम्ही कन्फ्युज झालो की बाबा ते एवढं मोठं डिसिजन घ्यायचं कसं. पण त्यांनी दुसऱ्या याच्यात सांगितलं की तुमच्या लेफ्ट साईडचा जे हार्टला सप्लाय चालला, तो हा सप्लाय काहीतरी नवीन झालं हार्ट शरीरामध्ये, त्याच्यामुळे हा सप्लाय इकडे जातोय, प्रॉपर झाला. तर हा एक फायदा माझ्या अनुमानाने ई बायोटोरियमची किट यूज केल्यामुळे हा फायदा नक्कीच झाला, हे मी 100% सांगतो. बरोबर. म्हणजे मित्रांनो, जे आता मी रिझल्ट ऐकला याच्याकडून, आपण ऐकला, याच्यावरून एक छोटीशी गोष्ट मला लक्षात आली की त्यांच्या वडिलांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना जे त्रास होते, त्याच्यानंतर त्यांनी ही किट त्यांच्या मित्रांकडून सजेशन घेऊन त्यांनी ही वापरण्यासाठी वडिलांना दिली. आणि त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांना जे त्रास होते ते तर बरेच झाले, पण काही दिवसानंतर त्यांना लक्षात आलं की जे ऑपरेशन त्यांनी केलेलं होतं ते फेल झालं. बायपासचं ते फेल हे या कारणामुळे झालं, कारण ते ऑपरेशन जे आहे ते चुकीच्या पद्धतीने झालेलं होतं आणि एकाच वेन मधून त्यांचा सप्लाय होत होता आणि त्या एकाच वेन मधून हार्ट प्रॉपर राहणं हे पॉसिबल नव्हतं. बरोबर. पण ते प्रॉपर राहिलं. त्याला आपण कृत्रिमरित्या नसा ज्या आहे त्यांनी प्रॉपर वर्क केलं या किटमुळे, असं त्यांना म्हणायचंय. आणि डॉक्टर सुद्धा बोलले की
वडील एवढ्या दिवस हा ते आमचं सुदैव असं सांगितलं की तो सुदैवानं हे इकडनं सप्लाय चालू झाला. बरोबर. तर कशाने चालू झाला, आता ऑलरेडी 2-2 नसा ब्लॉक असताना पण जर सप्लाय चालू होतोय. बरोबर. आता भरपूर लोक बोलतात कुदरती होतं, पण त्याच्यासाठी कुदरती ऑटोमॅटिक नाही होत. बरोबर. कारण की त्याच्यासाठी ना कशाची साथ लागते. तर याची साथ भेटली म्हणून ते कृत्रिमरित्या झालं असंच आम्हाला म्हणता येतं. म्हणजे मित्रांनो एवढा चांगला रिझल्ट त्यांना त्यांच्या वडिलांसाठी आलेला आहे. तर सांगायचं एकच आहे की नैसर्गिक पद्धतीने हे आपला त्रास बरं करतं आणि आपल्या बॉडीला सपोर्ट करतं आपल्या जो आजार आहे त्याला बरं करण्यास. तर प्रत्येकाने हे किट नक्की वापरावं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. त्यांना रिझल्ट आला, त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही पण तुमचा अनुभव शेअर करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद.